शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे गुंतवून मोठं होण्याचा विचार करत असाल किंवा शेअर तुम्हाला कुठला तरी डीमॅट अकाउंट उघडून त्याच्यातून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचा विचारत असाल किंवा गुंतवत असताल तर तुम्ही बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो की एखादी कंपनी घेतो, कुठला तरी आपल्याला डीमॅट अकाउंट मिळतं, आपण त्यामध्ये काही कंपन्या बघतो आणि काही रोज वाढतात, काही कमी होतात, जास्त होतात, अशा भरपूर कंपन्या असतात. तर तुम्हाला आपण काय करतो त्याच्यात काहीतरी आपली रक्कम टाकतो आणि थोडेफार पैसे वाढतील आणि ते वाढलेले पैसे आपण कुठल्या तरी आणखीन दुसऱ्या कंपनीत टाकतो. म्हणजे आपण त्याच्यात असं खेळत राहतो आणि जर तुम्हाला याच्यात 1-2 वर्षे खेळत बसता परंतु याचे पैसे भरत नाहीत. जर खरंच तुम्हाला शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील, खरंच एखाद्या कंपनीपासून तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही पैसे या पद्धतीने शेअर मार्केटमध्ये लावा. कशा पद्धतीने? थोडक्यात तुम्हाला तुमच्याकडं एक 10 लाख रुपये आहेत. आता तुम्हाला या 10 लाख रुपयाचं काहीतरी एखादी बिझनेस चालू करायचा आहे थोडक्यात. तर का ना आपण हा बिझनेस आपण जो चालू करणारा बिझनेस आहोत आपण त्याच्यामध्ये स्वतः बिझनेस थोडक्यात आपल्याला एखादी IT कंपनी चालू करायची आहे. आपण एक माणूस आपण किंवा आपण स्वतः IT कंपनी चालू करू शकतो का? किंवा तेवढ्या रकमेमध्ये IT कंपनी चालू करून ऑपरेट करू शकतो का? तर एवढ्यासाठी तुम्हाला तेवढे प्रोजेक्ट मिळू शकतात का? नाही मिळू शकत. मग तुमच्याकडे एक्झिस्टिंग बिझनेस आहेत, जसे की मोठमोठ्या कंपन्या ऑलरेडी एक्झिस्टिंगमध्ये आहेत, त्यांचे मोठमोठे बिझनेसेस आहेत, त्यांचे मोठमोठे रीच आहेत, त्यांचा मोठा म्हणजे वर्कफोर्स आहे, टेक्नॉलॉजी आहे. का ना तुम्ही तुमचे पैसे तुमच्या स्वतःच्या कंपनीमध्ये गुंतवण्यापेक्षा किंवा स्वतःची कंपनी काढण्यापेक्षा तुमचे पैसे याच बिझनेसमध्ये एक पार्टनरमधून टाकू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही पैसे लावले, तुम्ही त्याच्या बिझनेसमध्ये थोडक्यात इन्फोसिसचे काही शेअर म्हणजे घेऊन ठेवली आणि तुम्ही त्या इन्फोसिसचे भागीदार झालात, थोडक्यात त्या इन्फोसिसचे तुम्ही पार्टनर झालात. 10 लाख रुपयाचे तुम्ही शेअर घेऊन ठेवलात आणि जर त्या इन्फोसिस किंवा जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे तुम्ही जर त्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ते शेअर मिळतील आणि तेवढ्या पर्सेंटचे तुम्ही तिथं ओनर असाल, तुम्ही तिथं त्या मालकी असाल तुमच्या त्या शेअरचे तेवढ्या. मग आपण हा विचार कधी करत नाही. आपण पैसे गुंतवतो कसे? या कंपनीत गुंतवतो थोडे दिवस, त्या कंपनीत गुंतवतो थोडे दिवस, त्याच्यानंतर याच्यातनं काढतो, त्याच्यात टाकतो. जी कंपनी म्हणजे स्वस्त आहे सगळ्यात तिच्यात टाकायला बघतो किंवा पेनी स्टॉक घेतो आपण, जे की ₹2, ₹10, ₹5 असे असतात आणि मग आपण इथंच चूक करतो. आपण जर अशा मोठ्या कंपन्यामध्ये, ब्रँड कंपन्यामध्ये जर तुम्ही जर ओनरशिप घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही जर त्याचे भागीदार, तुम्ही जर मालक होण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमच्या मालकीला सोडण्यात कधीही म्हणजे सहज सोडणार नाहीत. तुम्ही जर 1% मालकी जर तुमची किंवा जी काय पर्सेंटेज तुम्हाला शेअर अलोकेट होतील तेवढ्या पर्सेंटेजची तुमची जर मालकी एखाद्या कंपनीची झाली असेल तर तुम्ही ती मालकी हक्क सोडताल का? नाही सोडणार. तुम्ही तर मला माहिती की ही कंपनी भरपूर मोठी होणार आहे, मग तुम्ही का शेअर कुठल्याही भावावर विकता? नाही विकणार. म्हणूनच बरेचसे लोक काय करतात, जेव्हा तुम्ही शेअर गुंतवणूक करता तेव्हा या पद्धतीनं करा की मला त्या कंपनीचा भागीदार व्हायचा आहे, मला त्या कंपनीचा ओनर व्हायचा आहे, मला त्या कंपनीचा हक्कदार, तिथला पार्टनर व्हायचा आहे. आणि मग तुमची जी पार्टनरशिप असेल, जेवढ्या पर्सेंटेजची तुमची स्टॉक अलोकेट झालेली तेवढी तुम्ही कुठल्याही भावावर विकणार नाही. जेवढ्या पटीमध्ये पर्सेंटेजमध्ये ती कंपनी वाढत राहील तेवढी तुमची भागीदारीसुद्धा वाढत राहील. आणि म्हणूनच ज्याही स्टॉक मार्केट किंवा कुठल्याही शेअर घेताना तुम्ही अशा पद्धतीने शेअर घ्या की मला त्याची ओनरशिप घ्यायची, मला ती कंपनी, मी त्या कंपनीचा हक्कदार आहे, त्या भागीदार आहे, तेवढ्या पर्सेंटेज माझं त्या हक्काचं आहे आणि तुम्ही विकणार नाहीत, तुम्ही सोडणार नाहीत. आपण बऱ्याचशा वेळेस काय करतो की सहज घेतो आणि सहज विकतो, त्यामुळं सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो. आणि जेव्हा बऱ्याचशा वेळेस आपण ते चार्ट बघतो किंवा रुटीनमध्ये चेक करतो की माझं आज कुठं गेलं, माझी आज कंपनी कुठं वाढली. जर तुम्ही असं जर चेक केलं की माझी इन्फोसिस कंपनी आज एवढे ऑपरेशन आहे, उद्या एवढा बिझनेस येणार आहे, एवढं त्याचं ग्रोथ होणार आहे, त्या केसमध्ये तुमचं जे म्हणजे तुम्ही जे भावनिक गोष्टीवर खेळत होता ती शिफ्ट होऊन तुम्ही एक फॅक्च्युअल किंवा जे फॅक्ट आहेत त्याच्यावर खेळता आला आणि तुम्हाला एक चांगला फायदा होण्यासाठी मदत होईल. थँक्यू.